नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आठवणी गावच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज काही लावलं तुमच्या जत्रे गेलो तडीच्या नाही, तुझ्या जत्रे गेलोय बडगावची, वरच्या बडगावची जत्रा वरशी ह्याची वरच्या बडगावची रवळनाथ मंदिरातली जत्रा. तर पाठीमागे तुम्ही पाहू शकता की आज रवळनाथ मंदिर येथे बडगाव येथे जत्रा आहे. तर आज तिथे आलोय. त्याला हे सगळे माझे मित्र आहेत, तुम्ही बघू शकता. चला तर मग जत्रा बघूया आणि जत्रा एक्सप्लोर करूया आणि थोड्या पालखी चालू होती तर ती पण बघूया. चला. नमस्कार काका. तर आज ही भडगावची म्हणजे वरच्या भडगावची जत्रा रवळनाथ मंदिर येते. तर या जत्रेबद्दलची माहिती म्हणजे जत्रेची तयारी किंवा जी काय माहिती आहे ती देऊ शकतात. मी तुळशीदास रामचंद्र गुरव, माजी उपसरपंच भडगाव खुर्द ही श्री सत्पुरुष मायंदेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये आम्हा सर्वांना या ठिकाणी जन्म मिळाला हे आमच्या सर्वांचं मोठं भाग्य आहे. आपलं रवळनाथ, लिंगेश्वर, पावनाई, मायंदेश्वर विरोबा हे पंचायतन देवस्थान आहे आणि आमच्या या देवस्थानामध्ये दरवर्षी म्हणजेच म्हटलं जातं की 12 महिन्याच्या 12 वार्षिक असे वार्षिक कार्यक्रम संपन्न होत असतात. सुरुवात आपली पाडव्याने होते. पाडव्याला एक विशिष्ट पद्धत आहे. ब्राह्मणांना बोलवून या ठिकाणी पूजापाठ केला जातो, वर्षफल वाचले जाते आणि देवाला नैवेद्य अर्पण करून कार्यक्रम संपन्न केला जातो सगळ्यांच्या उपस्थितीत. त्यानंतर होळीचा सण होतो. आपल्या गावामध्ये होळी, देवदीपावली, जत्रोत्सव, हरिनाम सप्ताह हे महत्त्वाचे वार्षिक उत्सव आहेत. यामध्ये देवदिवाळीचा जो उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात, मोठ्या
अनेक भाविक या ठिकाणी भेट देत असतात. गावाबाहेर राहणारे चाकरमानी, नोकरीला असणारे व्यावसायिक लोक या निमित्ताने गावी येतात, आपल्या सहकुटुंब सहपरिवाराला घेऊन या ठिकाणी येतात आणि त्या देव दीपावली या सणाचा आनंद लुटतात. देव दीपावलीला देव संध्याकाळी 7-7:30च्या दरम्याने गाव स्वारीसाठी मंदिरातून बाहेर पडतो आणि सर्व गावामध्ये विविध ठिकाणी स्थळांमध्ये मानकऱ्यांच्या घरी आणि इतर मंदिरांमध्ये भेट देऊन तो वार्षिक उत्सव साजरा केला जातो. लोकांच्या अडीअडचणी, लोकांना असणाऱ्या समस्या, लोकांची गाऱ्हाणी ही त्यावेळी देवासमोर मांडली जातात आणि त्यातून देवांना, लोकांना चांगला आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे त्यानंतर आमचा जत्रोत्सव हा उत्सव साजरा होतो, जो आज या ठिकाणी संपन्न होत आहे. यामध्ये आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने गोरे दशावतार नाट्य मंडळ, बाळकृष्ण गोरे यांचं रात्री 12-1 वाजता पौराणिक नाटक संपन्न होतं, ज्याला गावातील आणि इतर सर्व भाविक उपस्थित राहून त्याचा आनंद घेतात. आणि दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम आमचा जत्रोत्सवाचा असतो, दुसऱ्या दिवशी एकादशी असते आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होतो. यामध्ये गुरव, सावंत, कदम असे मानकरी लोक आहेत. त्याचबरोबर गावातील सर्वच नागरिक अत्यंत आनंदाने, गुणागोविंदाने एकमेकांशी संवाद साधत असतात. त्या निमित्ताने या वार्षिकोत्सवानिमित्त सर्वजण एकत्र होतात. एकमेकांशी चांगले संबंध यामुळे निर्माण होतात आणि चांगली भावना, एकोपाची भावना आजपर्यंत या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला पूर्वजांनी जो वारसा घालून दिलेला आहे तो जोपासण्याचं काम आणि तो प्रयत्न आम्ही यापुढे चालू ठेवलेला आहे आणि गावातील सर्व नागरिक या प्रमाणे प्रयत्न करत आहेत. धन्यवाद काका. तर आज इथे देवस्थानात जत्रा, तर आता थोड्या वेळात पालखी चालू होते, तर पालखीमध्ये कसं काय असतं सगळं प्रकारे? पालखीमध्ये आमच्या इथे प्रथमतः या ठिकाणी सांगणं यांच्याकडून, आपल्या मानकरी लोकांकडून सांगणं केलं जातं आणि त्यानंतर शिवकळा या ठिकाणी वारेसूत्र उभी राहतात आणि त्यातून सर्व त्यानंतर एक प्रदक्षिणा मंदिराभोवती केली जाते. खांब तरंग, 6 तरंग आहेत आणि इतरही शिवकळा आहेत. असे मिळून सर्व शिवकळा ग्रामस्थ सर्वजण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा करतात आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न होतो. तर मग इथे कशा प्रकारे, म्हणजे इथे पालखी किंवा पालखी नाही, काय म्हणतात ते आपले तरंग आणि आज शिवकळा आणि इथे जे होते म्हणजे काय म्हणतात ते आपलं मानकरी आणि परंपरा, तर इकडची अशी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा कोणती आहे? तर वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे जे देव दीपावलीचं वार्षिक जत्रोत्सव आमच्याकडे साजरा केला जातो तो वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असंख्य गावातून, अगदी महाराष्ट्रातून असंख्य भाविक या ठिकाणी येतात आणि त्या जत्रोत्सवाला दरवर्षी भेट देतात आणि त्या जत्रोत्सवाला लोकांची जी काही समस्या असते, काही कामं असतील, श्रद्धाभावाने जे लोक येतात त्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ होतो आणि आमचं जे रवळनाथ देवस्थान जे आहे ते अत्यंत चांगल्या प्रतीने प्रत्येकाच्या जागृत देवस्थान आहे आणि प्रत्येकाच्या हाकेला, प्रत्येकाच्या नवसाला धावून जाणारा आमचा ग्रामदैवत आहे आणि सर्वांना त्याचा आजपर्यंतचा चांगला अनुभव आहे. त्या अनुभवातूनच असंख्य भाविक या ठिकाणी भेट देत असतात. धन्यवाद काका, एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. आठवणी गावच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.
धन्यवाद काका. तर आता अशा प्रकारे माहिती घेऊन झालेली आहे. तर आता थोड्याच वेळात काका पालखीला सुरुवात होणार आहे. तर आता थोड्याच वेळात पालखीला सुरुवात होणार आहे. तर ती तुम्ही माझ्या व्हिडिओच्या द्वारे पाहू शकता. धन्यवाद. खाजा देतो तर चला ह्यो खाजा देतो तर बघूया काय देतं आता. कशा साईडला आधी या साईडला काय चल.
काय एक्सपिरियन्स? भूरेश्वरं शेषिदं मन्दारं मुदुरं विनायकमलं चिन्तामणिं देवनं जयातिं गिरिजातलं सुवरदं विघ्नेश्वरं मोहनं रामेणाञ्जननामके गणपति सूर्यासनमगं कुन्दरी
चतुर्दशं सदा मंगलम नासाग्रे नवक्तिकं वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनां सुरलितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते सदा मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कौशच्छेदन कौरवादिहरणं कुन्ती तनुजावना एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं पुण्डरी धन्वन्तरी चंद्रमा कामदुधा सुरेश्वर गजो जम्भादिदेवाङ्गनाश्व सप्तमुखं विषं हरिधनु शङ्खो मृतं चाम्बुदे रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिने कुण्डली
कुण्डले रेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कुण्डली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल श्री देव रवळनाथ मंदिर यांचे धन्यवाद व तेथील सर्व मानकरी व सर्व लोकांचे धन्यवाद. आणि नाटकाचा व्हिडिओ तुम्हाला पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल. हा एक त्याची छोटीशी झलक.